मिळतोय गुणाची कमाई केली गेली शिवशक्ती आसूस संघाच्या खात्यामध्ये एका गुणाला पुन्हा एकदा गुणफलक आहे ते मात्र पुढे सरकलेलं देखील पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय साधे सोपे गुण टिपले जात आहेत सातत्याने। बोनस प्लस एका गुणाची कमाई यावेळेस मात्र श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये होईल। परंतु यानंतर मात्र जो आपण सामना पाहणार आहोत तो मात्र एक हाय व्होल्टेज सामना असेल, ज्या ठिकाणी टासुरीचा संघ तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ मुरुड असा हा सामना खेळवला जाईल। अतिशय रंगतदार रोमांचक लढत देखील पाहायला मिळेल। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल, परंतु सध्या स्थितीमध्ये चालू असलेला श्री साई वडद आणि शिवशक्ती आसूस असा सामना आपण पाहतोय, जो की त्याचप्रमाणे मासूमभाई ऐनरकर आपण इथे उपस्थित आहात। आपल्याला व्यासपीठावरती स्थानापन्न असं आयोजन मंडळाच्या माध्यमातून इथे मात्र सांगण्यात आलं आहे। मासूमभाई ऐनरकर आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा। या ठिकाणी आपण पाहतोय पाहता शिवशक्ती आसूस संघ हा मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय। या ठिकाणी चढाई मार्गवरती इथे मात्र शिवशक्ती आसूस संघाच्या माध्यमातून चढाईपट्टू पाहायला मिळतोय। समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळेल आणि या फुल पॅक डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला आहे। या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट्टू सेरीफाईट होईल। गुणाची कमाई पुन्हा एकदा श्री साई वडद संघासाठी होतीये। एकाएकी उरलेला खेळाडू शिवशक्ती आसूस संघाचा तो देखील सरेंडर करतोय आणि यावेळेस मात्र पाहता ऑल आउट झालेला शिवशक्ती या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। शिवशक्ती आसूस संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला इथे मात्र चढाई मार्गवरती पाचारण केले गेले। ज्या ठिकाणी आपण पाहतोय फुल पॅक डिफेन्स श्री साई वडद संघाचा देखील पाहायला मिळतोय। आतापर्यंत सुंदर कामगिरी केली गेली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, तो मात्र श्री साई वडद संघाच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र क्षणभर विश्रांती मागून घेतली श्री साई वडद संघ। या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 प्रशांत श्री साई वडद संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळेल आणि या 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय। स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती इथे मात्र सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय। तो टच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला जातोय, तो मात्र प्रशांतच्या माध्यमातून अपयश आलंय। माघारी परतलाय रिकाम्या हातानं आणि त्यानंतर जर्सी क्रमांक 3 शिवशक्ती आसूस संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू पाहायला मिळतोय। इथे मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय। अजून एका गुणाची कमाई होते, त्यानंतर मात्र सामना मध्यंतरासाठी या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होते, ज्या ठिकाणी श्री साई वडद संघाच्या माध्यमातून प्रशांत पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल। या ठिकाणी 5 खेळाडूचा डिफेन्स देखील आहे आणि या 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय आणि अजून एका गुणाची कमाई यावेळेस मात्र श्री साई वडद संघासाठी होताना पाहायला मिळते। सध्या स्थितीमध्ये थोडासा एकतर्फी झालेला सामना पाहायला मिळतोय, कारण एका बाजूला श्री साई वडद संघाकडे खूप मोठा अनुभव आहे, खूप साऱ्या स्पर्धा खेळ झालाय, खूप साऱ्या स्पर्धेचं विजेतेपद देखील पटकावलंय। पण दुसऱ्या बाजूला शिवशक्ती आसूस संघाकडे जर आपण पाहिलं तर मात्र यंदाच्या अंगामध्ये जास्त संधी मिळाली नाही खेळण्याची। जिथे जिथे संधी मिळाली तिथे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न खेळाडू या संपूर्ण संघाच्या माध्यमातून केला गेलाय। सातत्याने अपयश देखील बदली पडलंय, त्यामुळे थोडासा अनुभव कमी आहे आणि तो अनुभव कमी थोडासा इथे मात्र कुठेतरी आपण पाहतोय। तर प्रतिस्पर्धी संघ सातत्याने वरचढ ठरलेला देखील पाहायला मिळतोय चालू सामन्यामध्ये। ज्या ठिकाणी आतापर्यंत फ्रंट फुटला श्री साई वडद संघाला पाहतोय, तर थोडासा बॅक फुटला गेलेला अजून देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करत असलेला शिवशक्ती आसूस संघ पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी 4 खेळाडू आतापर्यंत बॅकलाईनच्या पाठी बसले ते मात्र शिवशक्ती आसूस संघाचे आणि त्यानंतर मात्र 3 खेळाडूंचा डिफेन्स असेल, म्हणजे इथे मात्र या 3 खेळाडूंना बाद केलं गेलं तर नक्की पुन्हा एकदा शिवशक्ती आसूस हा संघ ऑल आउटच्या उंबरठ्यावरती आणि ऑल आउट देखील होताना पाहायला मिळेल। परंतु इथे मात्र श्री साई वडद संघ थोडासा आक्रमक होईल की सध्या स्थितीमध्ये ज्या मंद गतीने सामना चालू आहे त्याचा शांत पद्धतीने सामना पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल का श्री साई वडद संघाच्या माध्यमातून हे देखील बघण्यासारखं असेल। पण सध्या स्थितीमध्ये खूप मोठी आघाडी आहे श्री साई वडद संघाकडे। विजयाच्या दिशेने हा संघ देखील खूप मोठ्या वेगाने इथे मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। पण त्या दरम्यान पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला चढाई मार्गवरती पाचारण केले गेलंय, जो की आत्ताच रिवाईव्ह होऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय। त्या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळाला, तो मात्र शिवशक्ती आसूस संघाच्या माध्यमातून। त्यानंतर मात्र रिवाईव्ह झालेला खेळाडू लगेच चढाई मार्गवरती पाचारण केले गेलंय। भक्कम मांडण्याचा असा चढाईपट्टू पाहायला मिळतोय, जो की सातत्याने आपल्याला पाहायला मिळेल। चांगला खेळ शिवशक्ती आसूस संघाकडून खेळताना पाहायला मिळतो। या ठिकाणी बोनस गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्री साई वडद संघाचा प्रशांत हा खेळाडू पाहायला मिळतोय। समोर 4 खेळाडूचा डिफेन्स आहे आणि या 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये
स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून डाव्या कॉर्नरमध्ये सरसवण्याचा प्रयत्न केला जातो. अजून देखील मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल पाहायला मिळेल. या ठिकाणी आपण पाहते डिफेन्स सुरेख पाहायला मिळाला शिवसेनेच्या आसू संघाच्या माध्यमातून. परंतु एक डिफेंडर जो आहे तो मात्र लॉबीच्या बाहेर आलाय. त्यामुळे श्री साई वडण संघाच्या खात्यामध्ये देखील एका गुणाची भर पडताना पाहायला मिळाली आहे. आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 6 या ठिकाणी आपण पाहतो एक शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रिकाम्या हाताने माघारी परतला एक एम्प्टी रेड शिवशक्ती आसू संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र श्री साई वडण संघाचा जर्सी क्रमांक 13 या खेळाडूला आज मात्र सातत्याने जास्तीत जास्त चढाई करण्याचा इथे मात्र जिम्मेदारी दिली जाते, जो की सातत्याने डिफेन्स मार्गमध्ये श्री साई वडण संघासाठी अतिशय चांगला खेळ करताना पाहायला मिळाला आहे. यावेळेस मात्र चढाई मार्गमध्ये सातत्याने पाचारण देखील केले गेले या खेळाडूला साई वडण संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि त्यानंतर मात्र जर्सी क्रमांक 3 डावपुरे शैलीचा हा चढाईपटू तितकाच चप्पळ देखील पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चढाई मार्गमध्ये पुन्हा एकदा पाचारण केले गेले. स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये खूप वेळ देखील पाहायला मिळतोय. या ठिकाणी अमित चव्हाणच्या खात्यामध्ये होईल गुणफलक अजून एकदा एका गुणानं पुढे सरकताना पाहायला मिळत आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जर्सी क्रमांक 13 अजून एका गुणाची कमाई इथे मात्र होताना पाहायला मिळते. श्री साई वडण संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून एका गुणाची कमाई करतो देखील माघारी परतलाय. आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला पाचारण केले गेले. चढाई मार्गवरती स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि या दरम्यान आपण पाहतोय अमित सरसावलाय समोरून येऊन ब्लॉक करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सक्सेसफुल झालाय. ऑल आउटच्या उंबरट्यावरती यावेळेस मात्र शिवशक्ती आसू संघ पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आणि आपण पाहतोय तर त्यानंतर मात्र शिवशक्ती आसू संघाच्या माध्यमातून चढाईपटू पाहायला मिळेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 28 गुणांवरती सध्या स्थितीमध्ये श्री साई वडण, तर दुसऱ्या बाजूला 13 गुणांवरती शिवशक्ती आसुदा संघ पाहायला मिळतोय. 28, 13, 13, 28 शेवटच्या 5 मिनिटांमधील गुणफलक देखील पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी श्री साई वडण सध्या स्थितीमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करत आघाडीवरती देखील आहे. माध्यमातून एका गुणानं पुन्हा एकदा गुणफलक पुढे सरकलाय. त्यानंतर मात्र श्री साई वडण संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 13 या खेळाडूला जास्तीत जास्त इथे मात्र चढाई मार्गमध्ये पाचारण केलं गेलंय. सातत्याने सक्सेसफुल देखील होताना पाहायला मिळालाय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये पुन्हा एकदा चढाईवरती इथे मात्र पाचारण करत असताना बोनस गुण घेण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला या खेळाडूच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. आणि 4 मिनिटांकडे जात असताना अजून देखील आघाडी जी सध्या स्थितीमध्ये श्री साई वडण संघाकडे पाहायला मिळते. चालू सामना संपताच यानंतर खेळला जाणारा सामना असेल अमर भरे टासुरे तर त्यांच्या विरोधामध्ये त्याचप्रमाणे मुरुड ग्रामपंचायतीचे सदस्य श्री मासू मैनरकर सर या आपल्याला व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. श्री मासू मैनरकर आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. या ठिकाणी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 शिवशक्ती आसू संघाचा खेळाडू आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. सामना संपायला शेवटचे 3 मिनिटे असतील आणि त्याला देखील इथे मात्र सक्सेसफुली अँकल हातामध्ये होईल. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या चढाईचा बिगुल वाजलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि तिसऱ्या चढाईसाठी अमित जर्सी क्रमांक 10 श्री साई वडण संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चढाई मार्गवरती पाचारण गेलं गेलं या खेळाडूला. या ठिकाणी स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती पुन्हा एकदा सरसावलेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सक्सेस हॅलो दरम्यान क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे ते वसंतजी रवळे यांचं. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपण आसनस्थ व्हायचं आहे. श्री साई वडण संघाच्या खात्यामध्ये झाली आहे, परंतु एका गुणाची कमाई शिवशक्ती आसू संघाच्या खात्यामध्ये देखील झाली आहे. चालू सामना संपताच यानंतर होणारा सामना असेल भैरवनाथ मुरुड तर त्यांच्या विरोधामध्ये अमर भरे टासुरे. तुम्हाला पंचांच्या माध्यमातून खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. सामना संपायला देखील शेवटचं मिनिट आहे. चालू सामना संपताच भैरवनाथ मुरुड आणि अमर भरे टासुरे आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या.
या ठिकाणी श्री साई वडद संघाचा चढाईपटू पाहायला दिसतोय. गुणाची कमाई केली गेली, पुन्हा एकदा एका गुणाला भर पडते श्री साई वडद संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय, चालू सामना संपतोय आणि चालू सामन्यामध्ये श्री साई वडद हा संघ विजयी होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे शिवशक्ती असो तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील.